चला मॅचला सुरुवात करूया. थोडं फास्ट घ्या ऑफिशियल्स, थोडं फास्ट घ्या. आनस भी उधर खेलते बैठा था मट्टी में, अरे उसको बोला कौन लेता नहीं बोल बाद में. अफजल आणि मुजाकिर मौलाना आपण पाहतो सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झाले. हमद 11 अर्थात शादाब 11 नावाने जे संघ या ठिकाणी खेळतोय. बॅटिंग साठी असेल मुजाकिर आणि अफजल आणि टीके 11 अर्थात तालिब यांच्या संघाकडून पहिले षटक पहिला गोलंदाज अखिल मौलाना गोलंदाजी मार्क वरती सज्ज झाले. अखिल सर सकाळी 5 वाजल्यापासून ते नदीवरती असतात, कारण व्यावसायिक आहेत, वीटभट्टी व्यावसायिक आहेत, खूप कष्ट करावे लागतात, तिथे थोडंसं काम करावं लागतं. पण संघाच्या आणि डीपीएल साठी पुन्हा एकदा हजर झालेत. पंचाच्या उजव्या साईडने गोलंदाजी करणार, राईट हँड राऊंड विकेट मारा, पॉवर प्लेचं एकमात्र षटक ते पहिला चेंडू. इथे रिवासाठी दुधाई तलवार चेंडूवरती केला वार, चेंडू होतो आर पार सी मारे का पार, लाजवाब चायनीज नाव करणारा षटकार. तर अफजलने सांगितलंय आता तो आतापर्यंत इंडियन फटकेबाजी करत होता, त्या बॅटला बॉल लागत नव्हता, आता तो चायनीज फटकेबाजी करणार आहे, म्हणून चायनीज म्याव म्याव. अफजल पुन्हा एकदा तयार, सामना करेल अखिलच्या पुढच्या चेंडूचा. बघा पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅक दुधाई तलवार, चेंडूवरती पुन्हा एकदा वार, चेंडू होणार वन बाउन्सी मध्ये का पार, रस मिळतील 4. इथे आला चौकार. अखिल भाईला पण पहिल्या मॅच पासून चौथी मॅच अखिल भाईची, प्रत्येक बॅट्समन त्याच्या पाठीमागे लागलाय, पण अफजल या ठिकाणी हात खुले करतोय. दोन्ही फटके बघितले गेले आणि राजू अफजलने मला सांगितलं आता बॉलिंग वरती लक्ष नाही, आता परत मी इंडियन स्टाईलने बॅटिंग करत होतो, आता चायनीज स्टाईल बॅटिंग करणार, आणि त्या पद्धतीने आपण पाहतोय चांगली फटकेबाजी. पहिला चेंडू षटकार आणि इथे आला चौकार. तिसरा चेंडू राईट हँड डाऊन द विकेट, सामना करतो अफजल. इथे पॅड वरती चेंडू जरूर आदळला आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं, सिंगल रोटेट होते. चांगला चेंडू कमबॅक करणारी गोलंदाजी, 2 चेंडू जरूर थोडेसे महागडे होते, रिव्हर्स अटॅकचा षटकार चौकार जरूर काढला गेला. तिसरा चेंडूतील एक बायची धाव आली, चौथा चेंडू डॉट, निर्धाव चेंडू धावसंख्या स्कोर 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पाचवा चेंडू अखिल पुन्हा एकदा तयार. नेहमीच म्हटलं जात आहे, आपण नवनाथ कित्येक वेळा म्हणतोय वाऱ्याचा झोका तिथे चेंडू ठोका, कारण त्याच पद्धतीने असं वारा ज्या दिशेने वाहत असतो त्या दिशेने चेंडू लवकरात लवकर जातो असं म्हटलं जातं. 5 चेंडू धावसंख्या 12, शेवटचा चेंडू असेल अखेरचा पॉवर प्लेचा षटक प्रगतीपथावरती आहे. स्ट्राईकला अफजल जो 3 चेंडू 10 या आकड्यावरती खेळतोय, एक षटकार चौकारच्या सहाय्याने त्या 10 धावा त्यांनी बनवल्यात. अखिलचा शेवटचा चेंडू, इथे सुरेख फटका पॅडल केला, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, पब्लू परत चेंडू पोहोचणार नाही, चेंडू सीमारेषे पलीकडे, रस मिळतील 4. शेवटच्या चेंडूवरती आला चौकार. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते 16 16 या आकड्यावरती 16 धावा फलकावरती. चांगली सुरुवात अफजलच्या माध्यमातून, अर्थात फलंदाजी करणाऱ्या
हमीद 11 अर्थात शादाब 11 संघाकडून. तर हम्मद 11 आपण पाहतो, शादाब 11चं नाव चेंज झालंय. हम्मद 11 या नावाने हा संघ आपण पाहतोय. तसं आपण पाहिलं गेलं, कारण IPL ला RCB अनेक वेळा कपडे बदलते, अनेक वेळा कॅप्टन बदलते, पंजाब सुपर किंग. तर इथे शादाबने किस्मत बदलण्यात येतं. भावाच्या मुलाचं नाव हम्मद हा नाव आपण पाहतोय. तो बघा नाव कितपर्यंत लकी ठरलेलं. आतापर्यंत लकी ठरलाय, पहिल्या षटकामध्ये तो लकी ठरलाय. पहिल्या षटकात 16 धावा. आज थोडस नाराज केलं हुजेफा, ती मॅच पराभूत झाले, पण 3 झेल ते 3 चौकार खूप खतरनाक होते. सरफराज नझे यांनी पकडलेला झेल तो सुरेख होता, पण हुजेफांनी आज खऱ्या अर्थाने खराब क्षेत्ररक्षण केलं त्या ठिकाणी आणि तिथेच संघाला पराभूत व्हावं लागलं. गोलंदाजीमध्ये कमबॅक करून जरूर देत होता, पण तो एक खराब चेंडू आणि त्यावरती आलेला तो षटकार. चला फास्ट घ्या प्लीज बबलू दादा, सर्वांसाठी तोच नियम आहे. अदनान फास्ट घ्या चला. चला बबलू तयार. दुसरं षटक पाहिलं गेलं चेंडूला एक सिंगल आपण पाहतो त्या ठिकाणी. छोटा शोएब नजीक त्या ठिकाणी तयार. सिंगल रोटेट झाले. सिंगलने धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावरती. एकदा पूर्ण वाईट दिसतो होता, दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. गुलाम नबी चाचा या पण व्यासपीठावरती आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. पहिला चेंडू सिंगल नंतर डबल आली. बबलूच्या पहिल्या 2 चेंडू होती 3 धावा आपण या ठिकाणी पाहतो. धावसंख्या स्कोर कार्ड 19. इथे रिवासाठी दोन तलवार क्षेत्ररक्षकाची व्यवस्था जरूर त्या ठिकाणी करण्यात आले. त्याच्या यावकाच्या बाहेर चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पार. अफजल महिलीच्या बॅटमधून आला A1 क्वालिटीचा ब्लँडेड षटकार. सुरेख फटकेबाजी आपण या ठिकाणी पाहतो. पहिला चेंडू सिंगल 1-1-1 2-1-2 आणि 3-2-6 अशा प्रकारे षटकार या ठिकाणी आपण पाहतोय. पहिला चेंडू सिंगल नंतर डबल आला आणि तिसऱ्या चेंडूवरती षटकार. आता 3 चेंडू 9 धावा खर्च केल्यात. बबलूने या ठिकाणी पाहायला करायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचणार का सुद्धा तिथपर्यंत नाही पोहोचू शकला. एक सिंगल आली. सिंगलने स्कोर कार्ड जाऊन जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावरती. स्वतः पाहिला गेला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये उजवीकडून मुलांनाही आत खुले गेले या ठिकाणी आणि त्यांच्या बॅटमधून येतो सुंदर चौकार. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 30
या आकड्यावरती जाऊन बोलतोय या षटकातला शेवटचा चेंडू असेल. आता परत बबलूने या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये होत्या 15 धावा 16 धावा आणि इथे आता परत 14 धावा खर्च झाल्या. फटका कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. केफ चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून एक सिंगल घेतली गेली. या षटकात आले 15 धावसंख्या स्कोर कडे 31 या आकड्यावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 31 धावा धावफलकावरती आहेत. कृपया जे फिल्डिंग करतात त्या संघाला विनंती असेल आपण थोडं फास्ट घ्या. आपण इतर संघाला जर ताकीद देतो तर तुम्हाला ही ताकीद दिली जाते. आपण लगेच क्षेत्ररक्षण शोधून घ्यायचे. यानंतर तयार राहायचं जिदान 11 वर्सेस मुसा 11. आपण तयार राहायचं लगेच. यानंतर प्लीज 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 अदनान भाई, चला शादाब भाई थोड़ा भागो ना जल्दी. मैच पूरा करना है आज के आज. नए गेंदबाज गेंदबाजी के लिए तैयार हो रहे अदनान. ये टूर्नामेंट के मेंबर्स अदनान. अदनानचा पहिला चेंडू इथे आपण पाहायला गेलं बिचारी फटका होता. क्षेत्ररक्षक दरम्यान दोन मध्ये चेंडूचा पाठला जरूर करतोय. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेवरती समाधान मानणार का नाही आहे. दुसरी धाव पूर्ण केली जाते. आणखी क्रिकेटर अबूभाई एक चांगले क्रिकेटर आम्ही पाहिलं खांड्यामधून नेहमीच चांगल्या प्रकारे खेळ त्यांचा पाहिला आम्ही. इथे सुरेख फटका परत का चेंडू हवेमध्ये आहे. अब्दुल कादिर चेंडू खाली येतो. इथे कोणत्या प्रकारची चुके नाहीये. घुटने टेक और स्माइल के साथ कॅच दे. जेव्हा घुटने जमिनीला टेकले पण झेल सुरेख घेतला. फलंदाज बाद झालाय. माघारी परतवला या ठिकाणी मुद्दाकीर मौलाना. पहिला झटका पहिला आद्रा पहिला गडीकारात पहिल्या विकेटचं पतन. पहिला फलंदाज झाला मार्गस्थ आणि पहिला फलंदाज जी केले अदनानने हस्ती आणि बस्ती उद्ध्वस्त. झटका क्रमांक 1. नवीन फलंदाज शादाब संघाचा सरसेनापती मैदानामध्ये रवाना झालाय. तर षटकार आमचे अनस इंजिनियर यांचा इशारा आला 6 धावांसाठी. षटकार
तर दर्शन की आपण पाहतो स्कोर कार्ड जाऊन पोहोचली 40 या आकड्यावरती. या षटकातले 5 चेंडू झालेत. आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात अदनानने. एक विकेट जरूर प्राप्त केला पण एक अफलातून षटकार. म्हणजे प्रत्येक गोलंदाजावरती अखिलच्या पहिल्या चेंडूवरती षटकार, बबलूच्या तिसऱ्या चेंडूवरती षटकार आणि अदनानच्या चौथ्या चेंडूवरती षटकार आलाय. 23 धावेवरती खेळतोय. 7 चेंडू 23 धावा. अफजल, अफलातून कामगिरी अफजलची. अफजल टिवाले आणि ते जरूर पंचांचा इशारा येईल. ओके, 4 धावा आपण पाहतो. बॅटच्या साहाय्याने आलेल्या 4 धावा आहेत. जरूर पंचांचा इशारा येतो. कुठेतरी बॅटचा स्पर्श जरूर झाला. इथे चौकार आपण पाहतो. चौकाराच्या साहाय्याने स्कोर कार्ड जाऊन पोचलं. ते 3 षटकाच्या समाप्तीनंतर 44 या आकड्यावरती. पहिल्या षटकात 16, नंतर आपण पाहतो 15 आणि ते 13 धावा आल्यात. तुला तो फास्ट क्या ने बोला है मेरे को पहले बोलने जाऊंगा सब बैट्समैन शायद तू 0 जाने वाला है ना. केस आपण पाहतोय नवीन गोलंदाज. इथे सिंगल घेतली गेली. सिंगलने स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती 45 या आकड्यावरती. तर 22चा चौकार आपण या ठिकाणी पाहतोय. खूप महत्वाचे, कारण सिरीज असतात, बॅट्समन असतात, गोलंदाज असतात, याच्या सगळ्यांचे बक्षिसं काढायचे असतात. त्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात त्या ठिकाणी. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 49 या आकड्यावरती. 27 धावेवरती खेळतोय अफजल. आतापर्यंत 9 चेंडू 27 धावा. षटकार आपण या ठिकाणी पाहतो. अफलातून हिट. माननीय अक्रमजी टिवाले साहेब ज्यांच्या स्पर्धेसाठी खूप मोठं सहकार्य आहे त्या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत.
तरी पाहतो आपण केपचा पुढचा चेंडू इथे आपण पाहतो विराट चेंडू हवेमध्ये उडवला क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय इथे झेल ड्रॉप लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये थर्ड गोल मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय चुकी आणि चुकीला माफी नाही आहे आणि दरम्यान पाहतोय चौकार या ठिकाणी अर्जित झालाय 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 59 या आकड्यावरती 59. शांताबाई काही टेन्शन घेऊ नका हिसाब किताब तुम्हाला पुरेपूर भेटेल. पुढचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय इथे पंच आम्हाला सांगतील वाईट चेंडू स्क्वेअर मारा आणि स्कोर कार्ड. स्कोर कार्ड वरती दूरचा पुढचा चेंडू याचा केपचा पुढचा चेंडू बराच काळ चेंडू हवेमध्ये आणि चेंडूवर पोहोचला होता. आपण पाहतोय स्वतः कॅप्टन तालीब पण तिथे चुकी केली धावबाच्या स्वरूपात विकेट. 1 धाव आणि 1 फलंदाज धावबाद होतोय. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 1. जितान वसंत मुसा टॉस साठी यायचे तर 61 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 62 धावांची गरज असेल ती टिके 11 संघाला. यानंतर टॉस केला जाईल आणि टॉस साठी यायचंय जितान 11 वर्सेस मुसा 11. चला जितान संघाचा आपण पाहतो शेवटचा सामना लीग स्टेज मधला आणि हॅलो 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 थोडं फास्ट घ्या प्लीज. चला जिदान संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. मुसा 11चा कॅप्टन आपण टॉस साठी या ठिकाणी यायचे पाहुणे त्या ठिकाणी उपस्थित आहेत तर आपण जरूर त्या ठिकाणी उपस्थित व्हायचे. साबीर मौलाना याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करायचं. शाबीर मौलाना जी यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. तो टॉस या ठिकाणी प्राप्त केलाय मुसा 11 लगातार टॉस मुसा 11 आपण पाहतो या ठिकाणी प्राप्त करतोय. आता करूया मरूया मॅच. जितान 11 ने तो ऑलरेडी संघासाठी सुरेख कामगिरी केले ते टॉपला आहेत
पण इथे जर मुसा 11 जर मॅच जिंकला तर त्यांना स्पर्धेमध्ये आपण इतर संघांच्या आशेवरती थांबवू शकतात. तुला फास्ट घ्या ना प्लीज. जर फास्ट घेतलं तर जरूर मॅच आदनाबाई होतील, नाहीतर यानंतर आपल्याला सर्व मॅच 3 ओव्हरच्या खेळवल्या लागतील. तो जवळ मैदानावरती आपण पाहतोय विजयासाठी 62 धावांची गरज आहे. मुझक्कीर मौलाना सर आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती सज्ज, पंचांच्या डाव्या साईडनी गोलंदाजी करतात, राईट हँड ओव्हर द विकेट. समोर फलंदाज बबलू. 62-62. मला माहिती आहे अफजल कोरोनाच्या कालामध्ये तू शाळेमध्ये गेला नाही. पाहतोय गोलंदाज त्या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय. पहिला चेंडू हवेमध्ये जरूर होता, 2 धावा या ठिकाणी पूर्ण. तर मुसा 11 ने क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि फलंदाजीला आपण पाहतोय जिता 11 ला आपण या बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. तर जरूर मला येता येता आमच्या स्कोररने विचारलं दादा दामत गावामध्ये जॉबला कोण जातो का. तुम्ही सांगितलं दामत गावामध्ये सर्वांच्या रिक्षा, काहीकांचे टेम्पो, काहीकांचे ऑटो, काहीकांचे आपण पाहतोय व्हॅन आहेत, इको आहेत आणि बहुतेक जण बिझनेसमॅन आहेत, मोठे मोठे व्यापारी आहेत, कोळसा व्यापारी आहेत, रीतीच्या खाणी आहेत, दगडांच्या खाणी आहेत, म्हणजे भरपूर काय सर्व व्यापारी आहेत, वीटभट्टी, त्यानंतर वखारी आहेत मोठ्या मोठ्या, म्हणजे सर्व व्यापारी वर्ग इथे जॉब मध्ये आहेत. काहीसा 1-2% आपण भेटतील जे हाय क्वालिफिकेशन घेतलंय ते जॉब करतात जरूर, पण बाकी सर्व आपण पाहायला गेलं तर बिझनेस आणि बिझनेस उद्योगधंदे, बिल्डिंग डेव्हलपर्स अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये ते दिसतील. डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत, CEO आहेत, अनेक क्वालिटी तुला दिसतील याच्यामध्ये. आणि कमी टक्का आहे का जो कुठेतरी गव्हर्नमेंट या कुठेतरी कुणाच्या हाताखाली काम करताना कमी लोक दिसतील तुम्हाला. वरती चेंडू कव्हरला बीट केला, डीप कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, सेफ चेंडूचा पाठला करतो जरूर, पण चेंडू या ठिकाणी जातो सीमारेषा पार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. पहिल्या षटक प्रगती पथावरती 4 चेंडू झाले, 4 चेंडूवरती 8 धावा आपण पाहतो धावफलकावरती लागल्या गेल्यात. 15.50 च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर्स 15.50 15.50 या पद्धतीने धावा बनवायच्या आहेत. इथे चांगला चेंडू कमबॅक करणारा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वलन घेतला, बाटन चेंडूचा तो संपर्क झाला नाहीये, निर्धाव चेंडू, डॉट चेंडू. आणि या संघामध्ये जर पाहिलं गेलं जसं साऊथ आफ्रिकेमध्ये मोईन अली, तर या संघामध्ये शाहिद, डॉक्टर शाहिद चड्डा. शेवटचा चेंडू इथे बबलू बाय, काय फटका आहे, देख ना फटका आपण पाहतोय.
किंचितचा फरक पडला गेला आणि चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषे जवळ. वन बाउंड चेंडू होतो फरार. रसमिती 4 इथे आला चौकार. तो पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या षटकात धावसंख्या जर पोहोचली ती 12 धावा फलकावरती 15 प्लस धावांची गरज होती. इथे 12 धावा आल्यात. येणाऱ्या 18 चेंडूनंतर विजयासाठी आता 50 धावांची गरज आहे. आता 16.33च्या सरासरी धावा बनवाव्या लागतील, कारण जेवढा धावा तुम्ही षटकात कमी कराल तेवढा रिक्वायर रन रेट वाढला जातो. आणि तो 16.33च्या सरासरी धावा बनवायचे. लेफ्ट हँड गोलंदाज सेफ गोलंदाजी मार्क वरती. सेफ. बघू आपल्या संघासाठी कशा प्रकारे कामगिरी करणार. चला शादाबाई जल्दी या, तुमचा टाइम जातो इथे एक्स्ट्रा. पन्नास धावांची गरज इथे टॉपेज आपण पाहतो. जरूर पंचाचा इशारा आपल्या परत जरूर येईल. लेग बाईची धाव या ठिकाणी जरूर आपण पाहतो. शेलुपेतिक चेंडू होता. लेग बाईच्या धावने धावसंख्या 13 या आकड्यावरती. 49 धावांची अजूनही गरज. चेंडू शिल्लक आहे ते 18. 17 चेंडू आतापर्यंत लेग बाईची धाव जरूर आली. 17 चेंडू आणि 49 धावांची गरज. दुसरा चेंडू असेल सेफ गोलंदाजी मागून द्या. चला सेफ लवकर. स्ट्राईक ला तो बबलू. चेंडू निर्धाव चेंडू आपण पाहतोय. पहिल्या षटकात मुतकीर मौलाने 12 धावा खर्च केल्या. इथे 2 चेंडू जर लेबाची धाव सोडली तर 2 चेंडू डॉट या ठिकाणी सेफनी टाकले. आणखी एक सुंदर चेंडू अफलातून गोलंदाजी सेफची. आतापर्यंत बबलूला बांधून ठेवला. हात खोलून करण्याचा मौका देत नाहीये. चला थोडं फास्ट घ्या. 3 चेंडू आणि 3 चेंडू निर्धाव फेकले गेले. धावसंख्या स्कोर कार्ड 13 या आकड्यावरती. एक लेग बायची धाव जरूर ऍड केली गेली तिथे. पण इथे बराच काल थांबणार कोण आणि थांबणार नाहीये हे सांगत असला बबलूचा पटका. फाईन डिझर मध्ये चेंडू 1 बाउंड सीमारेषा पार. रस विद्युत 4 हा चौकार.
इथे पाहतो आपण एक धाव पूर्ण केली गेले. एका धावेने स्कोर कडे अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली 62 धावांचा पाठलाग करत असताना 18 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू आतावर 5 धावा खर्च केल्या. फक्त एक लेगबाची धाव सोडली तर 5 धावा. लेगबाची धाव पडली 6 धावा खर्च झाल्या सेफच्या गोलंदाजीवरती. सुरेखरीचा चांगला कमबॅक सेफने करून दिला आपल्या संघाला. वाईट +1 2 धावा या ठिकाणी जोडल्या जातील. 2 धावेने स्कोर काढा. 20 या आकड्यावरती. सेफला अर्थाने पाहिलं गेलं तर वातावरण पूर्ण शांत झालं. मॅच मध्ये आपण जातो ट्विस्ट निर्माण करायचं ते एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल. इथे पाहतोय फलंदाज त्या ठिकाणी पाहायला गेलं एक सिंगल वरती समाधान मानतोय. 2 षटक आपण पाहतो पूर्ण या ठिकाणी झालेत. धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती 21 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचला तो संघ. चला प्लीज फास्ट घ्या. अजून आपल्याला सामने खेळायचे. चला लवकर. चला फास्ट घ्या. तर गोलंदाजी मार्क वरती अफजल महिला आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहे. पहिल्या 2 गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. लाजवाब गोलंदाजी बघा फलंदाजी चालली अफजलची. त्यानंतर गोलंदाजी मार्क वरती याला पहिल्या चेंडूवरती विकेट घेतला गेला. फक्त काल माझे मित्र आणि लाईव्हच्या माध्यमातून काही जणांनी सांगितलं, नेरल मधून पण काही जणांनी सांगितलं, अफजल तू चांगला खेळाडू आहे, फक्त पाय जमिनीवरती ठेव. 1-2 विकेट घेतले तर हवेत उडायचे नाहीत, 2 षटकार मारले तर हवेत उडायचं नाहीये. तू फक्त चांगला खेळत राहा, एक चांगला खेळाडू म्हणून घडशील तू या दामोदगाव मधून. अब्दुल कादर आपण पाहतो स्ट्राईक असलेला बॅट्समॅन सामना करील तो अफजलच्या पुढच्या चेंडूचा. राईट हँड डाऊन द विकेट अफजल. शरीरवेदक चेंडू या ठिकाणी पाहिला गेला, 1 धाव या ठिकाणी घेतली आहे. डॉक्टर शाहीद त्या ठिकाणी जरूर पोहोचले होते. लेग बाय 4 धाव, धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती. बावीस या आकड्यावरती अजून 40 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 40 धावा, प्रत्येक चेंडूवरती चौकाराची गरज आहे.
हा वाईट आहे कारण एक बाउन्स झाला फक्त त्याचा. हा यानंतर बाउन्सर टाकला तर नो चेंडू आहे. अर्पत भाई एक वॉर्निंग देऊन टाक एक बाउन्सची आणि त्यानंतर याच्यानंतर काही चेंडू असतील ते नो असतील. पहिला चेंडू विकेट त्यानंतर सिंगल. इथे वाईटची धाव धावसंख्यावरती घेतली जाईल. चेंडू या अगोदर बाउन्सर चेंडू होता इथे त्यानंतर ब्रह्मास्त्र यॉर्कलेनचा चेंडू. एक धाव पूर्ण. इथं मुद्दासीर चुकी करतोय. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली. धावसंख्या स्कोर काढा 25. चौथा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. हलक्या दर ग्लास केला चेंडूला. डीप विकेट मध्ये शतरक्षक उपरांत जरूर तैनात आहे. एका धावेवरती समाधान म्हणावं लागेल. एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले तर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 26 पाचवा चेंडू असेल. चांगला चेंडू. सुरेख गोलंदाजी कमबॅक करणारी गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहिली गेली. या षटकामध्ये अफजलने धावा खर्च केल्या त्या 6 धावा खर्च केल्यात आणि धावसंख्या स्कोर कार्ड 27 या आकड्यावरती आहे. धावसंख्या 27 दादा. आपण आहे तेवढं सांगितलं ना खालिद मौलाना. नमस्कार. शेवटचा षटक 6 चेंडू शिल्लक आहेत. 35 धावांची गरज. गुफरान गोलंदाजी मार्क वरती आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या बदला प्रयत्न आणि ते दुसरी धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 33 धावांची गरज असेल. फटका मारण्याची गरज असताना इथं निर्धाव चेंडू खेळून बसला आहे अब्दुल कादर. आता बाबू 4 चेंडू शिल्लक आहेत. 33 धावांची गरज. चेंडू इथे पाहतोय शादाबाई त्या ठिकाणी तैनात आहेत आणि अदनान बहादूर माघारी परततोय. धावबाच्या स्वरूपात विकेटचा बदल.
किती 6 धावा आपण पाहतोय. आणि इथे आपण पाहतोय 4 धावा. विजयी झाला या ठिकाणी आपण शादाब अर्थात अहमद 11 संघ आपण पाहतोय विजयी झालाय. तर या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच दिस मॅच अफजल मैली ठरला या मॅचचा हिरो. या अफजल सुंदर गोलंदाजी, तिथे धावा खर्चल्या होत्या 6 आणि बॅटिंग करत असताना अफलातून 33 धावांची जी इनिंग साकारली तो अफजल ठरलाय या मॅचचा हिरो. अफजल जेव्हा शोएब डोंगरे मॅन ऑफ द मॅच घ्यायला आला होता तुला घेऊन आला होता, आता शोएब डोंगरेला घेऊन ये मॅन ऑफ द मॅच साठी.